एकल महिलांचे सर्वेक्षण करा, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। धुळे जिल्ह्यातील एकल महिलांचे सर्वेक्षण करून त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ईश्वर पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली। या संदर्भात लेखी निवेदन सोमवारी 22 डिसेंबर दुपारी 4:40 दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। दिलेल्या निवेदनात साऊ एकल महिला समिती महाराष्ट्र राज्याचे निमंत्रक हेरंब कुलकर्णी यांच्या वतीने धुळे जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील एकल महिलांचे सर्वेक्षण करण्याची मागणी करण्यात आली। विधवा, परित्यक्त्या व घटस्फोटित महिलांसाठी बाल संगोपन योजना, उमेद तसेच इतर शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी हे सर्वेक्षण आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे। साहूल एकल महिला समिती महाराष्ट्र राज्यात 80 तालुक्यात एकल महिलांसाठी कार्यरत आहे। राज्यात विधवा, परित्यक्त्या व घटस्फोटित महिलांची संख्या 80 लाखापेक्षा अधिक असून या महिलांच्या समस्या अतिशय गंभीर आहेत। विविध विभागाच्या योजना एकत्रितपणे राबवल्यास या महिलांचे प्रश्न प्रभावीपणे सोडवता येतील असे निवेदनात स्पष्ट करण्यात आलेले आहे। या लेखी निवेदनावर जिल्हा समन्वयक ईश्वर पाटील, तालुका समन्वयक पियुष शिंदे यांच्यासह दत्तू पाटील, भारती आहिरे, योगिता येवले, धनश्री भावसार, सुनीता देसले यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। एकल महिला समिती ही समिती राज्याच्या 70 तालुक्यामध्ये एकल महिलांच्या पुनर्वसनासाठी काम करते। महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये एकल महिलांचं सर्वेक्षण सध्या सुरू आहे। तर धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा या एकल महिलांचं सर्वेक्षण व्हावं आणि या महिलांसाठी काही कल्याणकारी योजना शासनाने राबवाव्यात यासाठी आज आम्ही या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आणि या जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी CEO या दोघांची भेट घेतली आणि दोघांनाही एकल महिलांच्या पुनर्वसनासाठी सर्वेक्षण करून यांच्यासाठी काही कल्याणकारी योजना राबवाव्यात अशा आम्ही शासनाच्या ज्या कल्याणकारी योजना आहेत म्हणजे वेगवेगळी कागदपत्र उपलब्ध करून देणं असेल, मुलांना बालसंगोपन योजना असेल, या महिलांना संजय गांधी निराधारचं पेन्शन मिळवणं असेल किंवा या महिलांच्या प्रॉपर्टी राईटच्या वारसा नोंदणीचा मुद्दा असेल किंवा या महिलांना उमेद आणि मावेंच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देणं असेल, तर या सगळ्या योजनांचं एकत्रीकरण करावं आणि या महिलांच्या पुनर्वसनाचं काम करावं म्हणून आमच्या काही एकल भगिनी आज आमच्यासोबत आलेल्या आहेत आणि या जिल्ह्याचे आमचे जे समर्थक आहेत, आमचे जे या जिल्ह्याचे समन्वयक आहेत ईश्वर पाटील, तर हे पण या ठिकाणी उपस्थित आहेत। तर आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांची भेट घेऊन त्यांना विनंती केली।